आणि आबांनी ना ती साईडला काढून ठेवली आणि मला लवकर पसंतच पडाना ना, कारण मला ही साडी आवडलेली. मग त्यांनी तीच साडी उचलली आणि बिलिंगला गेले की म्हणले तिला मला हीच साडी घ्यायची आहे. नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. थंबनेल आणि टायटल बघून व्हिडिओचा विषय तसा तुम्हाला समजलाच असेल. मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे माझं साड्यांचं कलेक्शन. अशा खूप काही जास्त साड्या माझ्याकडे नाही आहेत, पण ज्या कोणत्या आहेत त्या माझ्या आवडीच्या आहेत, मी चॉईस केलेल्या आहेत. कोणी घेतलेल्या आहेत तर म्हणजे प्रत्येक साडी कोणीतरी घेतलेलीच आहे, पण कसं आहे की ती मी माझ्या चॉईसनीच घेतलेली आहे. अशा भरपूर साड्या आहेत माझ्याकडे, पण ज्या कोणत्या दाखवण्याच्या याच्या आहेत तर त्या मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला कोणत्या साड्या आवडल्या हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि साडी कलेक्शनमध्ये एक ट्विस्ट असणार आहे की माझ्या माहेरकडच्या साड्या आणि सासरकडून माझ्या आहोंनी मला घेतलेल्या साड्या असं असणार आहे. म्हणजे कसं शर्त लावल्यावर करतात असं काही जास्त नाही आहे, पण कसं की आपण बघूयात कोणत्या कुणाच्या आहेत आणि कोणत्या कुणाच्या आहेत असं असणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओमध्ये सुद्धा थोडीशी मजा येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता असं की तुम्ही म्हणतात की कंपॅरिझन करती वगैरे, असं तर तसं काही नाही आहे की आहोंकडून मी जास्त साड्या घेत नाही, कारण मी त्यांच्याकडनं ड्रेस घेते. यामुळे मी जास्त साड्या मला मम्मी घेते आणि आहो मला ड्रेस घेतात प्लस साड्यासुद्धा घेतात आणि ते मला प्रत्येक वेळी घे म्हणत असतात, पण माझंच असतं की राहू द्या कशाला असं. आणि बाकीच्यांचं कसं असतं की आपण घेऊ, पण माझं तसं नसतं की नको मला नाही गरज असं मी म्हणत असते, पण ते मला प्रत्येक वेळी घेतात. आता सांगते की यामधल्या एक 4-5 साड्या गावी आहेत, त्यामुळे त्या नाही दाखवता येणार. त्याच्यामध्ये आहे की आहोंनी मला यावर्षी मुनिया पैठणी घेतली होती दिवाळीच्या वेळी, ती एक. गेल्या वर्षी एक डोला सिल्कमध्ये घेतली होती संक्रांतीसाठी, ती एक आहे. आणखी 1-2 साड्या आहेत, माझी हळदीची साडी. तर अशा 5-6 साड्या माझ्या गावाकडे आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला गावाकडे गेल्यानंतर नक्की शेअर करेन. पण तोपर्यंत ज्या कोणत्या साड्या आहेत तर त्या दाखवते. आता पहिल्या साडीकडे आपण येऊयात, जी की आहे मकर संक्रांतीला आहोंनी मला घेतलेली. तसं आमच्याकडे पहिल्या मकर संक्रांतीसाठी साडी नाहीत घेत, कारण आमच्याकडे म्हणतात की पहिली मकर संक्रांती दार्जिन नाही म्हणून, असं ते पहिल्या मकर संक्रांतीला साडी नाहीत घेत. तेव्हा मी माझ्या लग्नाची साडी तेव्हा घातलेली. आत्ता ना ही साडी दुसऱ्या संक्रांतीसाठी मला आहोंनी घेतली होती, जे की मी आणि आहोंनी जाऊन मूळचंद मधून घेतली होती आणि काहीतरी 2000 पर्यंत ही साडी होती. 2000 का 1900 रुपयांची ही साडी होती आणि छान आहे अशी, अगदी म्हणजे पार्टीवेअरमध्येच येते. पदराला हे असे फुलं आहेत आणि मध्ये मध्ये ना असं पूर्ण स्टोन वर्क दिलेलं आहे आणि त्यामुळे छान आहे साडी आणि आहोंना आवडली होती. आणखीही कुठं जायचं म्हणलं का कोणती साडी घालू, तर ते या साडीकडे बोट करतात, कारण ही त्यांनी घेतली होती आणि त्यांना आवडते सुद्धा. तर ही ती साडी आहे, म्हणजे दुसऱ्या संक्रांतीची मला आहोंनी घेतलेली. त्यानंतर 2 वर्षापूर्वी दिवाळीला अशा साड्या होत्या आणि बऱ्याच जणींकडे असतील. त्यावेळेस मी बघत होते की ट्रेंडिंगमध्ये असल्यासारखं होतं ह्या अशा वेगळ्या पद्धतीच्या जरा साड्या. मी पण कुणाची तरी बघूनच घेतली होती आणि ही दिवाळीला घेतली होती. काहीतरी 1300 रुपयांची ही साडी होती. छान आहे आणि मी बऱ्याचदा वेअर केली आहे, फोटो वगैरे छान येतात आणि बऱ्याचदा घातली. आत्ता तुम्ही जेजुरीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितली असेल. त्यानंतर आहोंनी मला लग्नानंतर पहिली साडी घेतली होती, ती म्हणजे दिवाळीला. आमच्या लग्नानंतर पहिला सण होता दसरा आणि त्यानंतर होती दिवाळी. तर दिवाळीच्या वेळी मला आहोंनी ही साडी घेतली होती. ही पण काहीतरी 1400-1450 पर्यंत होती, पण हिच्या काठांचा कलर आता गेलेला आहे आणि ही अशी साडी आहे पूर्ण केशरीमध्ये. तेव्हा पण ते म्हणायचे की केशरी रंग तुला चांगला दिसतो, म्हणून त्यांच्या चॉईसची ही साडी आहे. आणि बघू शकता छान आहे, चापून चोपून बसती. आधी मी बऱ्याचदा घातली, आत्ता एवढ्यात तर नाही जास्त घातली. आणि ह्या 3 साड्या मला आहोंनी घेतलेल्या आहेत, तेवढ्या सध्या माझ्याकडे आहेत. आणि 1-2-3 साड्या आहोंनी घेतलेल्या गावाकडे आहेत. आता इथून पुढच्या सगळ्या साड्या मला मम्मीनी किंवा माझ्या माहेरच्या कोणीतरी घेतलेल्या आहेत आणि हळूहळू तुम्ही सगळ्या साड्या बघणार आहे आणि छान छान आहेत. आता पहिल्या साडीकडे आपण येऊयात. आता सध्या आणि पाठीमागे 1 वर्षापासून तुम्हाला माहिती आहे कलांजली पैठणीचा क्रेज आहे आणि तीच ही साडी आहे.
खूप छान आहे, असं चापून चोपून बसते. माझ्या नंदुबाई आहेत, म्हणजे माझ्या चुलत नंदुबाई नाशिकला. त्यांचं उन्हाळ्यामध्ये लग्न झालं एप्रिलमध्ये. तर त्यांच्या लग्नामध्ये ही मम्मीने मला साडी घेतली होती. ही काहीतरी 2,500ची आहे आणि एकदम म्हणजे ती जी प्युअरची आहे का ती नाही आहे, ही सेमी पैठणीमध्ये येते, म्हणून ती काहीतरी 2,500ची आहे. आणि जी प्युअरची आहे तर ती 4,000पर्यंत बसतीये. पण सेमच होती, सेमच, फक्त ना फॅब्रिक पण सेम होतं, काठ पण सेम होते, फक्त जे पदरामध्ये ना थोडासा पदरामध्येच डिफरन्स होता. आणि त्यामुळे मी म्हटलं 4,000 घालण्यापेक्षा ठीक आहे, मी ही साडी घेते, म्हणून ही साडी मी घेतली होती. आता तुम्हाला तर माहिती आहे की कलांजली पैठणीमध्ये जो ब्लाऊज येतो तर तो आरी वर्कचा येतो किंवा नॉर्मल सुद्धा येतो. पण या माझ्याकडे जी आहे तर तिच्या मध्ये आरी वर्कचा ब्लाऊज नव्हता. तर त्याच्यामध्ये ना मी हातानेच म्हणजे मी हे केलंय की असे लटकन बसून घेतले, जे की मी स्वतःच बसवलेत घरीच. त्यानंतर पूर्ण म्हणजे जी स्लीव आहे ना तर त्याच्यावरती सुद्धा असं केलंय. अशी ही छोटी छोटी बुट्टी आहे आणि त्यानंतर ना हे असे पूर्ण लटकन आणि हे सुद्धा असे लटकन. आणि बॅक साईडने ना अशी ही म्हणजे जी लेस मिळते ना तर ही लेस आहे काहीतरी 50 रुपये मीटरनी मिळते. तर ही लेस त्याला बसून घेतली आहे आणि असे लटकन म्हणजे छान दिसतं जरासं. आणि हे घरीच केलं आहे त्याच्यामुळे काही नाही एवढं. आणि किती 50 रुपयाची लेस असेल आणि 50 रुपयाचं सामान असेल, म्हणजे हे मणी वगैरे, तर 50-60 रुपयाच्या मण्यांमध्येच ते झालेलं आहे. त्यानंतर लग्नाआधी, जेव्हा आमच्या लग्नाच्या आधीच हे होतं, म्हणजे माझ्या बहिणीचं लग्नसुद्धा होतं आणि तेव्हा रक्षाबंधनसुद्धा होतं. तर तेव्हा माझ्या भावाने ते बहिणीच्या लग्नामध्ये घालण्यासाठी आणि रक्षाबंधनची म्हणून सुद्धा मला ही साडी घेतली होती. आणि खूप सुंदर आहे, त्यावेळेस मला ही साडी खूप जास्त आवडायची आणि दुकानात गेल्या गेल्या मला ही साडी आवडली. आणि म्हणजे ही साडी तेव्हा त्यानेच घेतली होती. ही सुद्धा मला खूप आवडते आणि म्हणजे कधी पण घालायची इच्छा होते आणि मी घालत सुद्धा असते. मी बऱ्याचदा वेअर केली आहे पहिलं, जेव्हा माझ्याकडे जास्त साड्या नव्हत्या ना तर तेव्हा ही बऱ्याचदा घातली आहे. आत्ता एवढी घालण्यात नाही आहेत आणि पण तेव्हा जास्त घातलेली ती साडी आहे. त्यानंतर आहे ही एक साडी जी की मला रक्षाबंधनलाच घेतली आहे. पहिलं रक्षाबंधन म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी झालं होतं, पण लग्नानंतरचं पहिलं रक्षाबंधन होतं आणि मी पुण्यावरून गावाला गेले होते. आता माझा रक्षाबंधन झाला का लगेच माझा बड्डे असतो. तर मम्मी असं बोलली की तू बड्डेला पण घाल आणि रक्षाबंधनची म्हणून पण घे. तर त्यावेळी ही काहीतरी 2,200 रुपयांची साडी होती. तर ही मम्मीने घेतली होती. आणि लग्नामध्ये मला अशी साडी नव्हती घेतली, जे असं फॅब्रिक असतं ना तर त्याची साडी नव्हती, सगळ्या काठपदरच होत्या, त्यामुळे मग मला अशी साडी घ्यायची होती. तर ही साडी तेव्हा घेतली होती. वटपौर्णिमेला आत्ता मी घातली होती आणि एकदाच धुतली आहे, जास्त वेळेस घातली पण नाही आहे, 1-2 वेळेस घातली आहे जास्तीत जास्त. त्यानंतर आहे एक साडी. आता ही साडी मी जास्त तर घातलीच नाही आहे, म्हणजे घातलीच नाही आहे, 1-2 तासांसाठी घातली आहे. पाठीमागं आमच्या घरी सुवासिनींचा कार्यक्रम होता तर त्याच्यामध्ये मी 1-2 तास घातली आहे. ही पण मम्मीनीच घेतली आहे मला. या साडीचं फॅब्रिक ना असं टिश्यू सिल्कमध्ये येतं जरा जरा, त्यामुळे ही साडी मला वाटतं असं बघता क्षणी वाटते की एवढ्या महागाची नसेल, पण ही काहीतरी 2,400 रुपयांची साडी आहे आणि खूप सुंदर आहे, चापून चोपून बसते, छान आहे. मम्मीनीच मला घेतली होती. आणि त्यावरचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. असे काहीतरी लटकन बनवून घेतलेत आणि त्यानंतर या ब्लाऊजच्या स्लीवला सुद्धा मी असे लटकन बसवलेत आणि जे की मला खूप आवडतात, म्हणजे मी बसवते. या 2 साड्यांना आहेत, आणखी मी विचार करते 1-2ना बसवायचा, तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि त्यानंतर इथं एक असं बनवलं आहे इथं, आणि हे समोर असं. आता बॅक साईडने ना इथं असं मी म्हणजे मावशीकडूनच शिवून घेतलं आहे, पण तिला असं तिच्याकडून असं फूल बनवून घेतलं आणि त्याला सुद्धा असं इथं बसून घेतले थोडेसे लटकन. आणि छान दिसतं, फिटिंग विटिंग मस्त बसतीये, त्याच्यामुळे साडीसुद्धा छान दिसतीये. आता या वर्षीच्या नाही, गेल्या वर्षीच्या या म्हणजे रक्षाबंधनसाठी ही मला साडी घेतली होती माझ्या मम्मीनेच, रक्षाबंधनचीच आहे आणि जी की खूप छान आहे. आता मम्मीकडे मी धुवायला दिली आणि तिने एवढी आपटून आपटून धुतली आहे ना, तिचे सगळे जे असे स्टोन होते ना पूर्ण साडीमध्ये तर ते सगळे पडून गेलेत. पण तरी पण मला ती साडी खूप जास्त आवडते आणि लगेच घातली का अशी छान सुद्धा दिसते, लगेच म्हणजे बसते सुद्धा, त्याच्यामुळे छान आहे, ती पण आवडते.
त्यानंतर ना माझ्या लग्नातली साडी आहे. लग्नातली म्हणजे फळाची जी साडी असते ना, तर ती साडी आहे. अशी गुलाबी कलरची आहे आणि त्याला नेव्ही ब्ल्यू कलरचे काठ येतं आणि खूप सुंदर आहे. ही सुद्धा बऱ्याचदा घातली आहे आणि असा काहीतरी लुक दिसतो. गुलाबी कलरची एवढीच एक साडी आहे माझ्याकडे, पण छान दिसतोय मला हा सुद्धा कलर. आणि त्यानंतर ही एक साडी आहे, ही पण लग्नातलीच. कोण कोण 3 साड्या घेतं, कोण 4 घेतं, तर मी 4 घेतल्या होत्या. ही काहीतरी 1350 रुपयांची साडी आहे, पण खूप सुंदर आहे. असं त्या ब्रासो टाईपमध्येच येतं जरा जरा. पण लग्नानंतर आपल्याकडे साड्या नसतात ना, त्यावेळेस मी ही खूप वेळेस साडी घातली आहे आणि आणखी सुद्धा मला खूप आवडते. आत्ता मोस्ट ब्युटिफुल साडी म्हणजे माझ्या डोहाळे जेवणाची साडी आहे आणि जी की मी मूळचंदमधून घेतली होती. आहो आणि मीच गेलो होतो, असं दुसरं कोणी सोबत नव्हतं, त्यामुळे असं कोणी सांगणारं नव्हतं की तू अशी घे तशी घे. आणि आम्ही गेलो आणि 1-2 दुकानं फिरलो, त्यानंतर मूळचंदमध्ये गेलो आणि ही साडी उचलून घेऊन आलो. काहीतरी 2600 रुपयांची साडी आहे. पण काय झालंय ना, या साडीच्या काठांचा कलर जरा चेंज वाटतो आणि तसं याचं कॉम्बिनेशन आहे गुलाबी आणि ग्रीनचं आणि काठांचा कलर खूप फिका वाटतो, त्याच्यामुळे साडी जराशी डल वाटते. पण शाईन वगैरे एकदम सुंदर आहे, असं बुट्टी वगैरे छान आहे साडी आणि मी घातली आहे 2-3 वेळेस. छान आहे आणि चापून चोपून बसते, त्यामुळे चांगली आहे आणि आवडती साडी आहे डोहाळे जेवणाची म्हणल्यानंतर. आता ही एक साडी आहे, म्हणजे मला लग्नात घेतली होती माझ्या मावस भावाने आणि सगळ्यांना सेम घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये मला घेतली होती कारण की म्हणजे बहीण अशी मोठी मीच आहे, त्याच्यामुळे त्याने मला ही साडी घेतली होती. ती पण छान आहे. त्यानंतर आहे ना, लग्नानंतर पहिलं धोंडे जेवण होतं, त्यावेळेस माझ्या मावशीने मला ही साडी घेतली होती. आता ह्या साडीचं सांगते. लग्नाच्या आता मी तुम्हाला जी साडी दाखवली ना फळाची, तर फळाच्या साडीमध्ये मी सेम गुलाबी कलरची साडी घेतली होती, पण जरा थोडा चेंज होता आणि सेम हीच साडी होती ही साडी. पण त्यावेळी असं झालं की ती साडी मला घ्यावी लागली आणि ही साडी मला मिळाली नाही गुलाबी कलरमध्ये. आम्ही घेतलं, सगळं बिलिंग वगैरे झालं आणि त्यानंतर काहीतरी झालं आणि त्यामुळे मी ती साडी घेतली नाही अशी सेम गुलाबीमध्ये. पण लग्नानंतर आमचं धोंडे जेवण होतं आणि त्यावेळेस मावशीला माहीत होतं की तिला अशी साडी घ्यायची होती, मोर होते या काठावरती ती. तर त्यानंतर तिने मला ही साडी घेतली होती. म्हणजे कसं असतं की तिची इच्छा होती पण ती पूर्ण नाही झाली, म्हणून मग असं तिने ती साडी घेतली होती. आता ही साडी आहे, आता ही साडी पण छान आहे. यावर्षी रक्षाबंधनच्या वेळी माझ्या मावशीनेच मला घेतली आहे आणि अशा 2-3 मावशा आहेत मला, त्यामुळे आता कोणत्या मावशीने घेतली हे नाही डीपमध्ये सांगत. पण ही साडी घेतली आणि सेम माझी हळदीची साडी माझ्याकडे अशीच आहे, पण आता सध्या ती गावाकडे, इथं दाखवायला नाही आहे आणि मी ही घातली नाही आणखी, कारण हळदीची आणि ही सेमच आहे. मला तिथं घेताना काय वाटलं की मावशीने जेव्हा मला ती देत होती ना, तर मला असं वाटलं की माझी हळदीची साडी पिवळी आहे आणि ही साडी जरा केशरीमध्ये, तर असं नाही, सेम साडी आहे, सेम कलर आहे, त्यामुळे आहे अशी साडी आहे. आता बघूया साडीचं काहीतरी होईलच. आत्ता माझ्या 2 साड्यात एवढ्या आवडत्या आहेत त्या, म्हणजे एक लग्नातली आहे आणि एक भारी आहे, म्हणजे सगळ्यात जास्त किमतीची साडी आहे ती. तर त्या 2 साड्या मी तुम्हाला दाखवते, ज्या की लग्नाची साडी मी यानंतर दाखवते, पण ही साडी मी आधी दाखवते, जी की मला मम्मीनी माझ्या दिराच्या लग्नात घेतली होती 1-1.5 वर्षापूर्वी. म्हणजे ऑगस्टमध्ये त्यांचं लग्न झालं होतं, आमचंही ऑगस्टमध्येच झालं होतं. पण तेव्हा मम्मीने मला ही साडी घेतली होती. ब्लाऊज असा काहीतरी मी पप स्लीवचा शिवलेला आहे, तर छान आहे. त्यानंतर आहे ना, ही साडी एवढी सुंदर आहे ना, दुकानात आता तुम्ही संक्रांतीच्या जेव्हा मी साडी घ्यायला गेले त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं असं असतं की जर एखादी साडी जर माझ्यासमोर टाकली ना आणि ती मला बघता क्षणी आवडते आणि त्यानंतर ती साडी माझ्या हातात सारखी येत राहते, असं होतं. आणि त्यावेळेस तिथं माझी अशी इच्छा होती की जरा कमी किमतीची साडी दाखवा, एवढी हेवी पण नाही पाहिजे मला. आणि त्यांनी मला ही साडी टाकली की लग्नात घ्यायची आहे म्हणून. आणि माझ्या पप्पाचं असं होतं, मी आबा बोलते, तर आबाचं असं होतं
की नाही तिला जसे पाहिजे तसे तुम्ही टाका, महागाच्या टाका, कशा पण टाका असं. आणि माझ्यासमोर ही साडी टाकली आणि ती मी सारखी असं तिला हात लावायचे आणि आबांनी ना ती साईडला काढून ठेवली आणि मला लवकर पसंतच पडाना ना, कारण मला ही साडी आवडलेली. मग त्यांनी तीच साडी उचलली आणि बिलिंगला गेले की म्हणले तिला मला हीच साडी घ्यायची आहे. आणि ही साडी होती 4200 रुपयांची, की त्यांना आवडली आणि मला पण आवडली. चापून चोपून बसते, खूप सुंदर दिसते, कलर पण छान आहे, रेड आणि केशरीचं कॉम्बिनेशन आहे म्हणायचं, तर खूप सुंदर दिसते आणि मला खूप आवडते. अशा हातात घेतलं ना एवढी मऊ आहे, भारी आहे. आता तुम्ही बघू शकता एवढं सुंदर आहे, असं पूर्ण सिरोस्कीने भरलेले आहेत, पूर्ण काठ मध्ये असं जास्त काही नाही, पण फॅब्रिकमुळे पैसे आहेत. आणि असं पूर्ण सिरोस्की आहे काठाने आणि छान आहे ही साडी. आता मी पूर्णच ओपन केली आहे ती, पण छान आहे. मी 2 वेळेस वेअर केली, एकदा नंदुबाईच्या लग्नात आणि एकदा माझ्या दिराच्या लग्नात, असं 2 वेळेस घातली आहे. यानंतर बघू कधी मुहूर्त लागतो हिला. आता यानंतर ना माझ्या लग्नातली साडी आहे आणि तेव्हा या साड्यांचा ट्रेंड होता एक 5 वर्षापूर्वी, अशा साड्या घ्यायच्या. आता कसं पैठणी वगैरे नऊवारी घेतात मुली, पण त्यावेळी अशा साड्यांचा ट्रेंड होता लॉकडाऊनच्या वेळेस, की अशा साड्या मुली घ्यायच्या आणि शालूमध्ये घेतात ना असं. तर अशी साडी होती. आता माझं काय म्हणणं होतं की मम्मी मला बोललेली की एक 10,000पर्यंत तू घे, 10-12 हजारापर्यंत तुला पाहिजे अशी साडी घे. पण नंतर मी विचार केला की आपण 10-12 हजाराची साडी घ्यायची, नंतर ती घालण्यातच येत नाही. त्यामुळे मी सेम पॅटर्न होता, सेम तर त्याच टाईपमध्ये, पण किंमत जरा कमी होती. यामध्ये सेम होती 12 हजारांची, पण जरा खडे वर्क जरा जास्त होतं आणि याच्यामध्ये थोडं कमी आहे. कमी नाही, खूप जास्त जड आहे ही साडी. पण ही साडी होती काहीतरी 5.5 हजारांची ही साडी होती आणि खूप सुंदर आहे, मला तर आवडते. असं म्हणजे पूर्ण ती खालच्या साईडने पूर्ण भरलेली आहे आणि मध्ये अशी छोटी छोटी बुट्टी आहे आणि खालच्या बाजूने ना असं पूर्ण असं भरलेलं आहे. आणि पदर आहे ना, पदरावरती तर पूर्ण जास्त खडे आहेत, मी काही जास्त आता ओपन नाही करत, पण खूप सुंदर आहे. आणि हा त्यावेळेचा ब्लाऊज आहे, खूप चोकी. त्यावेळेस मी खूप हाडकुडी होते, आता आहे ना, आता हा ब्लाऊज नाही बसत, पण म्हणजे तेव्हाचा हा ब्लाऊज आहे, अशी डिझाईन आहे. तेव्हा खूप अशा डिझाईन चालायच्या आणि छान आहे, छान तेव्हा वाटायचा. आणि साडीसुद्धा छान आहे. तर एक 4-5 साड्या गावाला सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये हळदीची, संक्रांतीच्या अशा अधूनमधून घेतलेल्या साड्या आहेत. आणि डेली वेअरच्या तर खूप जास्त आहे, पण मी तुमच्यासोबत डेली वेअरच्या नाही शेअर केल्या. आणि ह्या म्हणजे काही आपल्याकडे असतात ना छान छान, तर त्याच्यामधल्याच या सगळ्या साड्या आहेत. आता यावर्षीची संक्रांतीची तर तुम्ही बघितली. डेली वेअरमध्ये पण मला चांगल्याच साड्या लागतात, अशा खूप हलक्या क्वालिटीच्या. अशा मी नाही घालत, कारण की आपण कधीतरी साडी नेसतो, रोज तर इकडं ड्रेसच घालतो, त्यामुळे सगळ्या साड्या ह्या चांगल्याच असतात. आणि तुम्हाला माझं साडी कलेक्शन कसं वाटलं आणि कोणती साडी जास्त आवडली हे सुद्धा सांगा. आणि असं मला खूप जास्त परफेक्ट किंवा असं नाही जमत, पण मी जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर केलं आहे. कोणती साडी आवडली, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, मैत्रिणींसोबत व्हिडिओ आपले शेअर करत जा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, कारण की आपलं कधी व्हिडिओ येतो हे तुम्हालासुद्धा समजेल. आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी, बाय.